brought in for civilian use. Starlink is now integral अविभाज्य घटक आहे to the Ukraine's war effort. ओके, ही बातमी एवढी महत्त्वाची का झाली हे बघायचं आहे मला की नेमकं स्टारलिंक म्हणजे आहे काय. तर स्टारलिंक नावाचा घटक एक इंटरनेट सर्व्हिस आहे. काय इंटरनेट सर्व्हिस ही आली कुठून तर अमेरिकेची एक मोठा उद्योगपती ज्याचं नाव आहे इलॉन मस्क. काय नाव आहे? इलॉन मस्क यांची एक कंपनी आहे एक्स स्पेस नावाची. कोणती? एक्स. या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला ही सर्व्हिस दिल्या चालली. मग आता याचा संबंध युक्रेनच्या आणि रशियाच्या युद्धात कुठे आला? बरोबर आहे की नाही? तर ही युक्रेन हा रशिया युक्रेनला मदत. कारण काय झालं, रशियाने युद्ध केल्यावर यांची इंटरनेट सेवा सगळं जाळं खतम करून टाकण्याचा प्रयत्न केला. सेवाच एकमेकाला युद्धात एकमेकाला कॉल करावं लागतील की नाही, शत्रू कुठं आहेत काय आहेत, किंवा इंटरनेटच्या सहाय्याने ड्रोन चालवले जातात ते ड्रोन सुद्धा नाही का बंद पडायला लागले. ते चालवण्यासाठी त्याला काहीतरी नाही का ऑनलाईन प्रोसेस करायला इंटरनेट सर्व्हिस पाहिजे. इंटरनेटची सर्व्हिस त्यातलं सगळं जाळच रशियानं खतम केलं. तर मग यांना मदत करायसाठी अमेरिकेनं हे कोणती एक सेवा प्रोव्हाइड केली आणि ती सेवा म्हणजे कोणती होय? स्टारलिंक नावाची सेवा. कोणती? आता स्टारलिंक म्हणजे नेमकं असते काय तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा ही आपली जी आर्थ आहे या आर्टच्या बाजूला असं एक ऑर्बिट असते. ऑर्बिट शब्दाचा अर्थ व्हायला लागला बाजूला ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं काहीतरी उपग्रह फिरतात कारण पृथ्वीच्या आतमध्ये क्षमता आहे. तर एक लो अर्थ ऑर्बिट असते. लो अर्थ ऑर्बिट काय करते, या पृथ्वीच्या भोवती सेवा पुरवते. आणि पृथ्वीच्या वरती किती किलोमीटर वर तर 160 किलोमीटर पासून 2000 किलोमीटर पर्यंत ही सेवा LEO याला म्हणतात लो अर्थ ऑर्बिट. तर लो अर्थ ऑर्बिटची रेंज किती राहते ते 160 ते 2000 किलोमीटर. त्याच्यानंतर एक राहते MEO मिडल अर्थ ऑर्बिट ज्याला म्हणते त्याची रेंज राहते 2000 ते 35,786 किलोमीटर. हे मिडल. आणि एक नंतर येते त्याला म्हणतात जिओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट. ते आहे 35,708च्या पुढे येते, त्याच्या पुढे. ठीक आहे. तर याच्यात काय चालवलं जातं, जवळच्या सर्व्हिस नाही का पहिल्या रेंज मध्ये पोहोचवल्या जातात. जसं आता मी सांगितलं, आता जर तुमची लिंक ऑर्बिट आहे ती लिंक ऑर्बिट LEO म्हणजे पृथ्वीच्या सगळ्यात जवळच्या कक्षेत फिरायला. मिडिल जे 2 नंबरची राहते आपली ही त्याच्यानं नेव्हिगेशन होते. नेव्हिगेशन किंवा GPS म्हणतो की नाही आपण, GPS सर्व्हिस की तुम्ही कुठं आहात पृथ्वीवर, हे 2 नंबरचे आहेत. मिडल अर्थ ऑर्बिटनं कळते की 2 नंबरच्या याच्यावर कळते की तुम्ही कुठं आहात. ते आता आपण बरेच वेळेस ना फोटो काढताना त्याच्यात लॉंगिट्यूड लॅटिट्यूड येते, GPS म्हणतात. तर ते 2 नंबरच्या रेंज मधून. आणि जे टीव्ही वगैरे जे चालते ते जिओ स्टेशनरी ऑर्बिट मधून चालते. आपल्या टीव्ही वगैरे आपण माहित आहे की नाही, तर ते सर्व्हिस पोहोचते 35,786च्या पुढे किलोमीटरवरून आपल्याला सगळी माहिती पोहोचली जाते. तर हे सगळं झाली. आता हे महत्वाचं का झालं तर स्टारलिंक हे महत्वाचं. युक्रेनमध्ये युद्ध होत असताना या युक्रेनचा कार्यक्रम सगळा वाजवला होता रशियानं. युद्धात सगळ्या सर्व्हिस बंद पाडल्या. मग स्टारलिंक नावाची ही अमेरिकेनं प्रोव्हाइड केली. हे खाजगी कंपनीचं होईल. धोक्याचा कार्यक्रम काय तर खाजगी कंपनीचा असल्यामुळं प्रॉब्लेम आहे. त्यानंतर आता हे आहे कशासाठी बातमी एवढी महत्वाची. रशिया लेटेस्ट अटेम्प्ट टू jam the satellite network are about more than disrupting internet access. Starlink sits behind the drone operations, battlefield communication and command network that stretch across the hundred of kilometers of the war. आता हे महत्वाचं का आहे तर रशियानं, आपण आताच सांगितलं होतं की युद्ध कोणाकोणात व्हायला लागले, युक्रेन आणि रशियानं.
रशिया जाम करून टाकायला लागला तो नेटवर्क स्टारलिंकचं नेटवर्क जाम करणे म्हणजे अडथळा निर्माण करायला. म्हणजे युक्रेन आमच्यासोबत युद्ध करते का? करतो का? तुझं ते जे चालवण्याचं यंत्र आहे त्याची माहितीच एकमेकाला पोहोचू देत नाही, अडथळे निर्माण करतो, जाम करून टाकतो, जामर बसवलं जातं. त्याच्यामुळे नाही का युक्रेन पुन्हा अडचणीत यायला लागला. ओके, कोण हे काम करायला लागलं? अडचणीत आणण्याचे रशिया करायला लागला. कोणाला? युक्रेनला प्रॉब्लेम तयार करायला, कारण त्यांचे ते का बरं, त्याचा फायदा काय होईल? तुमचे ड्रोनचे हल्लेच होऊ शकणार नाही, कारण ड्रोनला माहिती ऑनलाईन पोहोचवली जाते. आणि जर युक्रेन ते पोहोचवायलाच काही ठेवलं नाही, स्टारलिंकच्या सहाय्याने अमेरिका मदत करू शकते, तर ड्रोनचा हमला होऊ शकते. कोणावर होऊ शकते? रशियावर. पण रशियानं काय करून ठेवलं? तू माहिती पोहोचवतो का? ज्या गोष्टीच्या सहाय्याने तू पोहोचवतो मी तेच बंद कर. दुसरी गोष्ट, बॅटलफील्डचं कम्युनिकेशन. म्हणजे हे येथे युद्ध जर व्हायला, त्या युद्धामध्ये ए नावाच्या व्यक्तीनं बी नावाच्या व्यक्तीला जर असा कॉल करायचा असेल फोन करून, ते इंटरनेट पाहिजे की नाही? तेच बंद असल्यावर कम्युनिकेशन करू शकते का? म्हणजे कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम केला बॅटलफील्ड म्हणजे युद्धाच्या ठिकाणी. दुसरं, कमांड नेटवर्क दॅट स्ट्रेच अक्रॉस द हंड्रेड्स ऑफ किलोमीटर. आणि जे काही कम्युनिकेशन किंवा कमांड आदेश देणे राहते, कॅप्टनला समजा सैनिकाला आदेश द्यायचा आहे, कमांड द्यायची की चला यांच्यावर युद्ध करा, पण ते कम्युनिकेशनच होऊ देईना नाही. कारण काय नाही, तुमच्याकडे कम्युनिकेशन करायला इंटरनेट चालू नाही. आणि इंटरनेट चालू कोणाच्या माध्यमातून केलं होतं? स्टारलिंकच्या माध्यमातून केलं होतं. पण ते राहिलं का आता? नाही. अशा पद्धतीनं स्टारलिंक म्हणून युक्रेनसाठी महत्वाचे होते. ठीक आहे, त्याच्यानंतरचा भाग बघायचा आहे. बघा, अशा पद्धतीचं हे आहे. Starlink has become deeply embedded in how Ukraine fights. त्याच्यानंतर बघा ही बातमी, रशिया स्टेटेड सरकार टू जाम म्हणजे नका काय करणं. रशियाने एक प्रयत्न केला आता की स्टारलिंकला अडथळा तयार झाला पाहिजे. स्टारलिंकला जर अडथळा तयार झाला तर युक्रेन काही करू शकेल का? नाही. म्हणून ती वेबसाईट वेबसाईट म्हणण्यापेक्षा ज्याच्या सहाय्याने तुम्ही नका प्रोसेस करणार आहात इंटरनेट सर्व्हिसच्या, ती सर्व्हिसच जाम करून टाकली. हे काम करायला लागला कोण? रशिया. Are about more than disturbing an internet service, they reflect a larger shift in the Ukraine war. For the last 3 years, Starlink has become deeply embedded in how Ukraine fights. It sits behind a drone operation, battlefield communication, and command networks that stretch across the hundreds of kilometers of the front. That is why Russia is now trying to interfere with it. म्हणून रशिया निर्माण करायला लागला समस्या. डोकं कम घालायला लागला त्याच्यात, कारण ते युद्ध झालं नाही पाहिजे म्हणून. बघा, त्यानंतर when Russia's forces launched their in full scale invasion in the February 2022 मध्ये जेव्हा युद्ध सुरू केलं रशियाने, one of the first casualties was the Ukraine's communications network. सगळ्यात महत्त्वाचं नाही का काय समस्या होती? कम्युनिकेशन नेटवर्क. आणि मोबाईल टावर्स वेर डॅमेज. सगळ्यात अगोदर मोबाईलचे टावर डॅमेज करून टाकले. त्यानंतर फायब्रो ऑप्टिक लाईन्स वेर कट. त्याच्यानंतर फायबर ऑप्टिक्स लाईनच कट करून टाकल्या. त्यानंतर इंटरनेट सर्व्हिस बिकम अनरिलायबल म्हणजे अविश्वसनीयता वाढवून टाकली इंटरनेटच्या सर्व्हिसमध्ये. आणि यामुळे सगळ्या देशांमध्ये थोडीशी समस्या निर्माण झाली. अ सायबर अटॅक ऑन द वायसेस सॅटेलाइट नेटवर्क कॅरीड आउट द अराउंड द स्टार ऑफ द इन्व्हेन्शन अँड वन डे ॲडेड टू द डिस्ट्रक्शन. तर आता ह्या गोष्टी सगळ्यांना आपल्याला काही युक्रेनच्या युद्धात घडलेल्या. आता ही बातमी आता एवढी महत्वाची का ठरली, याच्या मागचं महत्वाचं कारण बघा. तुम्हाला सगळ्यांना कळालं की हे इंटरनेट हे काय आहे? स्टारलिंक ही एक प्रकारची इंटरनेटची काय आहे? सर्व्हिस आहे. काय आहे? इंटरनेट सर्व्हिस आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो इंटरनेट सेवा म्हणू शकतो. ही सेवा कशात आलेली आहे? तर लोअर म्हणजे सगळ्यात जवळच्या अंतरावर, लोअर अर्थ ऑर्बिट मध्ये आहे. याचं अंतर किती ते किती येते? 160 ते 2000 किलोमीटरच्या अंतरपर्यंत ही सेवा चालते. लो इंटरनेट ऑर्बिटची सेवा 160 ते 2000 किलोमीटर मध्ये. ते पॉवरिंग द ड्रोन ऑपरेशन. हे काय करत असते? जर ड्रोनचं ऑपरेशन करायचं असेल, समजा युक्रेनला हल्ला करायचा आहे, कोणावर करायचा आहे? रशियावर. तर ड्रोनचे हे ड्रोन जर पाठवायचे असते आपल्याला, असे युद्ध करायसाठी ड्रोन पाठवायचे, तर हे ड्रोन पाठवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? तर स्टारलिंकची म्हणजे ती सर्व्हिस पाहिजे.
तर ते कम्युनिकेशन किंवा ऑपरेशन होऊ शकतं. नंतर अनेबलिंग बॅटलफील्ड कम्युनिकेशन, याच्या माध्यमातून काय होते, ए नावाचा व्यक्ती येत आहे, बी नावाचा व्यक्ती आणि येथे युद्ध व्हायला लागलं. या क्षेत्रामध्ये एनं बीला जर कम्युनिकेशन संपर्क करायचा असेल तर हे संपर्क युद्धाच्या त्या क्षेत्रामध्ये करायचा असेल त्याच्यासाठी तुम्हाला स्टारलिंकची सर्व्हिस महत्वाचं काम करते. याच्यात युक्रेनचा फायदा. ओके. त्यानंतर सपोर्टिंग कमांड्स अँड कंट्रोल, याच्या माध्यमातून तुम्हाला ड्रोनना असं पाठवायचं आहे तर तुम्ही त्याला नाही का कमांड देऊन इथं रशियावर हल्ला पण करायचं सांगू शकता. म्हणजे कमांड दिली तुम्ही, कमांड म्हणजे त्यानंतर कंट्रोल नियंत्रण, की आपल्याला दुसरीकडे इथं आता हे करायचं किंवा नियंत्रणात आणायची एखादी गोष्ट, कंट्रोल आणि कमांड करण्यासाठी त्याला म्हणतात सीसी. हे करायचं काम सुद्धा कोण करायला लागलं, स्टारलिंकच्या माध्यमातून घ्यायला लागलं. ठीक आहे, हे फायदा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, हाय रशिया ट्राइंग टू जाम इट, की रशिया असा जाम करून म्हणजे अडथळा पाहून स्टारलिंकला करायला लागला, त्याला जाम काऊन करायला टाकायला, बंद पाडायचा प्रयत्न का करायला लागला, कारण काय करायला लागले की हा युक्रेन युद्ध करायला, कोणावर, रशियावर युद्ध करायला लागला. आणि स्टारलिंकच्या जर समजा याने इथलं नेटच जाम करून ठेवलं, जाम करून ठेवलं म्हणजे इथं अडचण आणली, आता तिकडे माहिती जाईल का, हे स्टारलिंक वरून पृथ्वीवरून नाही का, जिथून स्टारलिंक येतं नाही का समजा सर्व्हर आहे स्टारलिंक, याला जाम करून टाकलं. कोण करून टाकलं, रशियाने. याला पुढे माहिती जाऊ दे ना. आता इकडे माहिती जर येत नसेल युक्रेनला तर येथून युद्ध करू शकतील का, म्हणून त्यांनी नाही का जाम केलं. आणि चॅलेंजेस इन जॅमिंग द स्टारलिंक, भविष्यात असे स्टारलिंक भरपूर ठिकाणी आहे, म्हणजे पृथ्वीच्या भोवतीचे असे ऑर्बिट स्टारलिंकचे भरपूर राहतं. हे एक चॅलेंजिंग गोष्ट कोणासाठी आहे, रशिया काय सगळीच नाही का स्टारलिंक बंद पाडू शकत नाही, कारण त्याच्यात निमरस संख्या आहे, भरपूर प्रमाणात नाही का ते सर्व्हिस चे ठिकाण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यासाठी की गेम चेंजर इन द मॉडर्न वेअरफेअर, याच्यात सगळा गेम बदलणारा कोण आहे तर लक्षात ठेवा, युद्ध कोण करायलं, युक्रेन करायला कोणावर, रशिया. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याचा गेम चेंजर कोण आहे, सगळा गेम बदलणारा, तर इलॉन मस्क जे आहे हा भांडवलदार एक मालक आहे खाजगी. आणि खाजगी मालक काय करायला लागला, काय करायला लागला, हे स्टारलिंक नावाची हे चालवायला लागला एक्स स्पेस कंपनीकडून. आणि मला सांगा, खाजगी लोक सरकारी गोष्टीत हस्तक्षेप करायला लागले, ही गोष्ट काही चांगली नाही. म्हणजे अख्खा ते काय म्हणू शकतो, गेम चेंजर ज्याला म्हणतो, खेळ बदलणारा माणूस, तो इलॉन मस्क व्हायला. ही गोष्ट कोणी देशासाठी चांगली नाही, ना अमेरिकेसाठी चांगली आहे, ना युक्रेनसाठी चांगली आहे, ना रशियासाठी चांगली आहे, कारण भांडवलदार कुठेही असं राज्य करू शकत नाही.